मी प्राध्यापक वैजनाथ दगडूवीर. विद्यार्थी मित्रांनो, गणिताला आपण सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत. कुठलंही गणित असू द्या, गणितामध्ये स्टेप भरपूर असतात, पण ते क्रमिक पुस्तकामध्ये स्टेप असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा शिकत असताना किंवा स्पर्धा परीक्षा देत असताना गणिताला वेळ कमी असतो आणि अगदी क्षणात उत्तर त्या ठिकाणी काढायचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक छोटे छोटे ट्रिक्स आणि अगदी सहज गणित तुम्हाला कसं त्या ठिकाणी करता येईल याच्या काही महत्वाच्या ट्रिक्स आम्ही कल्पवृक्ष चॅनल मधनं आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक आज आपण टॉपिक बघितला आहे विषम संख्या. तर विषम संख्येची बेरीज कशी काढायची, विषम संख्या कुणाला म्हणायचं, तर विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर अंक आला असेल तर त्याला विषम संख्या म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या की ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात नाहीये, बाकी एक उरते, त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं 1 ते 27 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज जर आपल्याला विचारलं, 1 ते 27 पर्यंतच्या संख्येची बेरीज, पण कुठल्या संख्येची बेरीज, विषम संख्येची. तर विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या काढत असताना आपल्याला सूत्र दिले आहे की शेवटची विषम संख्या अधिक 1 भागिले 2 आणि कंसाचा वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या काढत असताना शेवटची विषम संख्या अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग करा. मग शेवटची विषम संख्या म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न सांगितलाय 1 ते 27 पर्यंतच्या संख्येची बेरीज, पण कोणत्या संख्येची बेरीज विचारलाय, विषम संख्येची बेरीज. मग शेवटची संख्या कोणती आहे, 27. 27 अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग करा. विद्यार्थी मित्रांनो, 27 आणि 1 मग किती झालं, 28. 28 छेद 2 कंसाचा वर्ग करा. सोपे सोपं भाग जातोय, बेक बे बेक बे बेचोक 8. विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर पुढे राहिलं की 14 छेद 1 कंसाचा वर्ग. मग 14चा वर्ग किती येतो, 196 आणि 1 चा वर्ग 1, म्हणजे आपली बेरीज त्या ठिकाणी 196 या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही गणित काढायचं असेल तर त्याला सूत्रे महत्वाचे असतात. विषम संख्या काढायची आहे, शेवटची विषम संख्या अधिक 1 भागिले 2 आणि कंसाचा वर्ग, म्हणजे आपल्या 196 त्या ठिकाणी उत्तर हे परिपूर्ण येईल. अशा काही जे महत्वाचे गणित असतात, कुठलंही गणित असू द्या, आम्ही तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी कसं करायचं याचं आम्ही त्या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून, कल्पवृक्ष या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आमच्या चॅनलला त्या ठिकाणी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.